सो काय सांगाल म्हणजे असे कोणते कारण आहेत ज्यामुळे आता गोल्ड आणि सिल्वर इतकं वाढलं? आता तुम्हाला काय वाटतं की गोल्ड सिल्वर अजून कितपर्यंत जाऊ शकतं? तुमचा काय अंदाज आहे? बघा सिंपल आहे. सिल्वर ऑल टाईम हायवर आहे आणि सगळेजण ते स्पेक्युलेट करतात आहेत की लास्ट टाइम जसं पडलंय, जे पण हिस्ट्री दाखवते सिल्वरची, की आता सिल्वरची पण वेळ आली. झाली आहे. सोनं 22,000 तर चांदीच्या दरात 1,00,000ची घसरण झाली आहे. तर बघा प्रायमरी अप सेकंडरी डाऊन ह्याला म्हणतात डाऊ थेरी. जर डाऊ थेरी एखादी असेट फॉलो करत नसेल तर तिथं मे बी रिस्क येते. लाईक सिल्वर डायरेक्ट अप आहे. एक ग्लोबली डिमांड इतकी अचानक कसं काय वाढली सिल्वरसाठी, आणि हे सिल्वर यूज कुठं कुठं होते नेमकं? असं एक वॉर दिसते की US वर्सेस चायना, जिथं US त्यांच्या बॉन्ड्सने त्यांच्याबरोबर खिलाफ लढत आहे आणि चायना त्यांच्या गोल्ड सिल्वरच्या ह्याच्यावर लढत आहे. तर काय सांगाल त्याबद्दल, या वॉरबद्दल? म्हणजे तुम्ही म्हणणार की सर तुम्हाला काय आवडतं गोल्ड का सिल्वर? तर मी अजून बॉन्डचा रेट वाढला, ओके, म्हणजे लेट्स सी आपण म्हणता येईल फेड रेट वाढला आणि बॉन्डचा रेट वाढला तर मग गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट जाणार नाही. आणि मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टर असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे जे काय टँजेबल असेट आहे, ह्याला टँजेबल असेट म्हणतात, गोल्ड सिल्वर हे असलेच पाहिजे. गोल्ड आहे, त्यानंतर सिल्वर तर आहेच आहे, पण खूप जण आता कॉपरवर पण सर असं म्हणतात की कॉपर पण खूप वाढू शकतं, कॉपरमध्ये पण डिमांड आली आहे. काय वाटतं सर तुम्हाला? म्हणजे आत्ताचे जे वेट करतात ते गोल्ड सिल्वर बाय करण्यासाठी, तर त्यांनी अजून वेट केलं पाहिजे की आत्ता इन्व्हेस्ट करून सेफ खेळावं? हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली, तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज खरंच खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. जसं की सगळ्यांनाच माहिती आहे, आज गोल्ड सिल्वरची खूपच चर्चा आहे मार्केटमध्ये. सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे की नेमकं आत्ता गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावं का किंवा सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करावं? सो हे सगळं डिस्कस करण्यासाठी आपल्याकडे आहेत सुशांत सर. फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. सो सर, जसं की आपलं एक टॉपिक आहे आज आणि खरंच मार्केटमध्ये आपण बघतोय की खूपच चर्चा आहे ह्या गोष्टी रिलेटेड. सो फर्स्ट ऑफ ऑल काय सांगाल? म्हणजे जे काही सेफ असेट मानली जाते ती एक गोल्ड आणि सिल्वर असते. सो खूप जणं इन्व्हेस्टमेंट करताना पहिल्यांदा माझं कॅपिटल कसं सेफ होईल ह्याचा विचार करत असतो. सो पहिल्यांदा जे काही वर्षानुवर्ष आपल्या मागं किंवा लेट्सचे गुंतवणूक करत आलो आहे, म्हणजे आपल्या घरचे पण, आपले आई वडील असेल, आजी आजोबा असतील, ते म्हणजे काय असतं, गोल्ड असतं. तर एक चांगली इन्व्हेस्टमेंट असते, बट त्याचा अभ्यास असला पाहिजे. सध्याच्या मार्केटमध्ये हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि अभ्यास केलं तर ती गुंतवणूक योग्य पद्धतीने होते. आता गोल्ड सिल्वर तर वाढतंय, पण हे जे नेमकं मूळ कारण काय, ह्यावर आपण बेसिकली डिस्कस करूया आणि त्यानंतर सोल्युशनकडे येऊया की आत्ता इन्व्हेस्ट करावं का की थांबावं. सो काय सांगाल म्हणजे असे कोणते कारण आहेत ज्यामुळे आत्ता गोल्ड आणि सिल्वर इतकं वाढलंय? बघा, गोल्ड आणि सिल्वर हे सेफ असेट आहे आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये अनसर्टनिटी येते, म्हणजेच काय युद्ध, वॉर अशी सिच्युएशन ज्यावेळेस येते, तर त्यावेळेस सगळेजणं गोल्डवर जातात, इन्व्हेस्टमेंट करतात. का बाबा, कुठंतरी ते सेफ आहे. एक उदाहरण घेऊया. समजा माझ्याकडे आत्ता 500 रुपये एक नोट आहे, म्हणजे एक कागद आहे. उद्या हा कागद मी जाऊन बाहेरच्या देशात गेलो तर त्याची व्हॅल्यू कमी आहे आणि जसं वॉर वाढेल, युद्ध वाढेल, तर आपली जी काही करन्सी असते, जसं इंडियाची रुपीज आहे, ती हळूहळू कमी होते. मग त्यावेळेस सेफ काय असतं, गोल्ड. कारण ही गोल्ड जे आहे, हे जे काही सोनं आहे, हे US पण त्याच रेटला आहे, बाहेर ऑस्ट्रेलियाला गेले तिथं आहे, ब्राझीलला पण तिथं आहे आणि इंडियात पण तिथं आहे. म्हणून आपण काय विचार करतो की बाबा सेफ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय, इथं कोणत्याही प्रकारचं डिप्रिसिएशन नाही आहे. म्हणून गोल्ड आत्ता एक चांगलं सेफ असेट म्हणून माणसं वळतात. युद्ध चालू झालं की पहिल्यांदा डिप्रिशिएट होती, ते म्हणजे काय, करन्सी. जसं रुपीज, डॉलर हे जे काही डिप्रिसिएशन चालू झालं की त्यावेळेस पहिल्यांदा सगळ्यांना आठवतं म्हणजे काय, गोल्ड. म्हणजे उद्या मी तुम्हाला एक सांगेल की चुकून पण तुम्ही बाहेर गेले आणि तुमच्याकडे पैसा नसेल, किंवा आत्ता समजा ऑनलाईन आपण ट्रान्झॅक्शन करतो, बट कधी समजा नेटच चाललं नाही, एखाद्या दुकानात तुम्ही चांगली खरेदी केली पण तुमच्याकडे काहीच नसलं, पण तुमच्याकडे फक्त ही अशी अंगठी आहे, तुम्ही अशी दाखवली ना की चला माझ्याकडे ही असेट आहे, तरी तो व्यक्ती म्हणे चला बाबा थोडीशी तुम्ही मला परत द्या कॅश वाटलंच आणून किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करा नंतर, पण तुम्ही ही जी काय अंगठी त्यांना देऊ शकता आणि तुमचं ट्रान्झॅक्शन करू शकता. हे चलन झालं एक प्रकारचं.
म्हणून एक सेफ म्हणून हे पाहतात. आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला अजून एकदा सांगेल की लेट्स सी ज्यावेळेस हे वॉर किंवा अनसर्टनिटी जशी जशी वाढत जाईल तसा फ्लो माणसांचा डिजिटल गोल्डवर किंवा फिजिकल गोल्डवर वॉटेवर हा इकडं वाढेल. अजून एक रिझन आहे की मार्केटमध्ये आता बघा तुम्ही जर बघितलं की हा वॉर एक झाला आणि एक ट्रेड वॉर पण असतो, बिझनेस वॉर. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की ट्रम्प म्हणतात की टॅरिफ वाढवायचा, सगळ्या देशांवर टॅरिफ वाढतोय. टॅरिफ वाढला म्हणजे काय, बिझनेस वॉर आला. त्यावेळेस पण पुढं जाऊन जर फाईट करायची असेल तर गोल्डनी होतं. प्रत्येक देश काय करतो आता, गोल्ड जमा करतोय, साठवतोय. का तर पुढं जाऊन कोणत्याही प्रकारे काही करायचं म्हणलं किंवा एखाद्याकडनं काही वेपन पण घ्यायची असेल तरी बाबा माझ्याकडे भले माझी करन्सी डिप्रिशिएट झाली आहे पण माझ्या गोल्डवर मी घेऊ शकतो. सो अशा प्रकारे हे गोल्ड वापरलं जातं. सिल्वर रिलेटेड जर विचारलं तर तुम्ही पाहिलं असेल EVला लागतं आहे, सोलारला लागतं आहे. सध्या मेडिसिनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये हे सिल्वर यूज करत आहे. आणि गोल्ड आणि सिल्वर हे सप्लाय डिमांडवर आहे. ह्याच्यात कोणते फंडामेंटल नसतात. अलग लक्षात, ह्याच्यात कोणते फंडामेंटल नसतात. जसं जसं त्यांना वाटतं की अरे डिमांड वाढायला लागते बट सप्लाय लिमिटेड आहे, मग त्यानंतर तिथं मग माणसं जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात आणि हळूहळू प्राईस वाढत जाते. सो हे 2-3 असे कारणं आहे महत्त्वाची की ज्याच्यामुळं गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत चालली आहे. सो बेसिकली सर आता आपण बघतोय की US मार्केटमध्ये फेड रेट खूप चालू आहे की दर महिन्याला फेड रेट बदलतात आहेत, कमी करतात आहेत, जास्त करतात आहेत. सो त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की नेमकं हे असतं काय, फेड रेट कमी करणं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर काय होतो, गोल्डवर काय होतो, कमी करणं म्हणजे काय? बघा फेड रेट म्हणजे भारतात जशी RBI, RBIची पॉलिसी असते, मॉनिटरी पॉलिसी थ्रू आपण RBIचे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट डिसाईड करतो. सो US काय फेड रेट आहे. फेड रेट कमी झाला तर त्यांचे जे काय बॉन्डचे रेट असतात USचे ते कमी होतात. त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं, बॉन्ड असतात. आणि जर बॉन्डची व्हॅल्यू वाढली, ओके, ही कधी वाढते, ज्यावेळेस फेड रेट वाढतो. जे काही ट्रम्प आहे आणि पॉवेल आहे यांचा 36चा आकडा आहे, ह्यांचं काही जमत नाही. कारण की ट्रम्प म्हणतात आहे की तुम्ही फेड रेट वाढवला पाहिजे जेणेकरून बॉन्डची इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि थोडंसं गोल्डवर मग इन्व्हेस्टमेंट होणार नाही आणि आपण आपली जी काही अर्थव्यवस्था आहे ती अजून स्ट्रॉंग करू किंवा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट राहील. बट पॉवेल म्हणतात ते नाही, ते फ्लॅट, आता बघा लास्टला रिसेंटली पण त्यांनी फ्लॅट केलं, म्हणजे त्यांनी वाढवलं नाही आणि कमी नाही केलं. ओके, बट जर बॉन्डचा रेट वाढला, ओके, म्हणजे लेट्स सी आपण म्हणता फेड रेट वाढला आणि बॉन्डचा रेट वाढला तर मग गोल्डकडे इन्व्हेस्टमेंट जाणार नाही. बट हळूहळू फेड रेट कट केला फेडनी, म्हणजेच काय बॉन्डचा रेट कमी झाला, म्हणजे साहजिकच इन्कम कमी झाली आपल्या इन्व्हेस्टमेंटवर. मग तिथलचे जे काही लेट्स सी इन्व्हेस्टर आहे ते सेफ असेट म्हणून किंवा एक चांगलं रिटर्न यावं CAGRमध्ये, त्यामुळं गोल्ड आणि सिल्वरकडे मूव्ह होतात आहे. अमेरिका इराणच्या अपोजिट पण आहे, प्लस चायनाच्या पण अपोजिट आहे. सो काय सांगाल, म्हणजे रशियाच्या पण अपोजिट आहे, रशिया युक्रेन चालू आहे, इंडियाचं पण उद्या कुणाबरोबर पण वॉर होऊ शकतं. सो हे पूर्ण टेन्स सिच्युएशनमध्ये गोल्डनी रिटर्न द्यायला चालू केलं, काय वाटतं तुम्हाला? की ॲग्री ना, मी बोललो ना की अनसर्टेनिटी आली की लगेच गोल्डकडे जातं. सिल्वर नाही बट गोल्डकडे सगळीकडे जातात, म्हणजे गोल्ड ॲज अ सेफ इन्व्हेस्टमेंट पाहतात. आणि ही अनसर्टनिटी क्रिएट करायला पहिल्यांदा ट्रम्पनी चालू केलं. युवरमध्ये भारत पाकिस्तान पण झालं होतं, त्यावेळेस पण बघा गोल्डमध्ये स्पाईक आले होते. ओके, आणि रशिया युक्रेन आहे, तिकडं युरोपियन देशांवर पण मध्ये टॅरिफ लावला होता. मग असं जे वाढतं आहे, म्हणजे हे टॅरिफ जो काय हा एक वॉरच आहे, फक्त कोणता बिझनेस वॉर आहे, ट्रेड वॉर आहे. आणि त्याच्यामुळं तो जो काही स्पाईक आहे गोल्डला तो मिळतो आहे. आणि सर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की मी बघितले रिसर्च करताना की बेसिकली US बॉन्ड्स आहेत, त्यांच्याकडे त्यांची करन्सी एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. पण चायना कुठंतरी काय करतं आहे की त्यांचं कमॉडिटीमध्ये खूप आपण म्हणू शकतो मोनोपोली, गोल्ड सिल्वर हे यांच्याकडे. असं एक वॉर दिसते की US वर्सेस चायना, जिथं US त्यांच्या बॉन्ड्सने त्यांच्याबरोबर खिलाफ लढत आहे आणि चायना त्यांच्या गोल्ड सिल्वरच्या ह्याच्यावर लढत आहे. तर काय सांगाल त्याबद्दल, या वॉरबद्दल? चायना हुशार आहे, म्हणजे सेकंड कंट्री येते आणि त्यांना माहिती आहे आपल्याला जे काही फाईट करायची आहे डोक्यानी करायची आहे, बाकी काय नाही. त्यांच्याकडे काय टॅरिफ आहे बट ह्यांच्याकडे काय गोल्ड आहे. ओके, उद्या जाऊन जर हळूहळू हे टॅरिफ वाढत गेले तर ह्यांची सेफ असेट काय करायची, गोल्ड करायची. आणि जसं जसं बॉन्डचा रेट कमी होईल, कारण की US बॉन्डचं लोन पण आहे, बॉन्डचा रेट जसा जसा कमी होईल तसे हे फायदा करून घेतात. हे कोण, चायनावाले.
ते काय करतात, हे आणतात, ते डंप करतात, ते सेफ करतात ते, आणि त्यांना माहिती आहे उद्या जाऊन फायटिंग जी होणार किंवा ताकद जी असणार ती गोल्ड, कोणाकडे गोल्ड रिझर्व्ह चांगला आहे. आय नो की US कडे चांगलाच आहे आत्ता, पण जास्त त्यांच्याकडेच आहे, बट हे पण कंपॅरिझन करतात आहे आणि आपल्याकडे गोल्ड आणून ठेवतात आहे. जसं की आत्ता आपल्याला दिसतंय की गोल्ड तर वाढतच आहे, पण त्यानंतर सिल्वर गोल्डपेक्षा पण जास्त वाढतंय. सो ह्या रॅलीबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की नेमकं झालं काय नेमकं. बघा, साहजिकच आहे, गोल्ड आणि सिल्वर, गोल्ड तसं सेफ आहे, ओके, आणि जे मोमेंटम लागतं ना ते सिल्वरनी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला काय आवडतं गोल्ड का सिल्वर, तर मी अजूनही गोल्डकडे जाईन. कारण की चलो मला माहिती आहे की सिल्वरनी 3 टाइम्स 4 टाइम्स पटकन रिटर्न दिलं आहे, मस्त मोमेंटम असतं आहे, दररोज 4-5% ETF पण वाढतं आहे, ओके, फ्युचर पण वाढतं आहे. बट सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं तर मे बी करेक्शन झालं तर सर्वात जास्त करेक्शन पण त्याच, म्हणजे आपण म्हणता येईल की सिल्वरलाच येऊ शकतं. आणि हे वाढताना नाही का कंटिन्युअसली वाढतं आहे. म्हणजे इम्प्रूव्हमेंट कशी असली पाहिजे एखाद्या असेटमध्ये, प्रायमरी अप सेकंडरी डाऊन, म्हणजे थोडंसं डाऊन झालं पाहिजे, परत वरती गेलं पाहिजे. लाईक निफ्टी तुम्ही लॉंग टर्मचा ग्राफ बघितला ना तर बघा, प्रायमरी अप सेकंडरी डाऊन, ह्याला म्हणतात डाऊ थेरी. जर डाऊ थेरी एखादी असेट फॉलो करत नसेल तर तिथं मे बी रिस्क येते. लाईक सिल्वर डायरेक्ट अप आहे, ओके, थोडंसं गोल्ड पण चाललं आहे, नाही असं नाही, पण गोल्ड थोडंसं स्लोली चाललं आहे, जे की आपल्याला मान्य आहे. इज दिस क्लिअर. बट सिल्वर जे आहे ना डायरेक्टली पॅराबोलिक, डायरेक्टली अप, आणि अशामध्ये थोडीशी रिस्क पण वाढते. आणि त्याला रिझन एकच आहे सिल्वरला, जे काही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लागतं आहे, म्हणजे फक्त सांगितलं जातं की शॉर्टेज पडणार आहे, ओके, फिजिकली शॉर्टेज पडणार आहे, आणि ह्याच सप्लाय डिमांडवरच चालतं. यांना मी जसं बोललो तुम्हाला काही फंडामेंटल नसतं, हे सप्लाय डिमांडवरच चालतं. आणि जसं की यांना वाटतं की यार डिमांड खूप आहे बट सप्लाय आता खूप लिमिटेड राहिला आहे, सो ह्याच्यावरनं ही स्पाईक आहे. सर याच्यामध्ये अजून एक बघितलं आहे मी की जेव्हा जेव्हा सिल्वर वाढलं आहे, म्हणजे समजा 100%, 200% वाढलं आहे 1-2 वर्षात, 5 वर्षात, त्याच्यानंतर सडन एक फॉल आलेला आहे सिल्वरमध्ये स्पेसिफिकली. पास्टमध्ये पण हे झालेलं आहे. सो तुम्हाला वाटतं की आत्ता पण ती वेळ आले की ते स्पाईक, म्हणजे जे आत्ता आपण बघतोय सिल्वर ऑल टाईम हायवर आहे, आणि सगळेजण ते स्पेक्युलेट करतात आहेत की लास्ट टाईम जसं पडलं आहे, जे पण हिस्ट्री दाखवते सिल्वरची, की आता सिल्वरची पण वेळ आली. बघा, आता सिल्वर ऑलमोस्ट चाललं आहे 4 लाख रुपये पर केजी. आणि मी तुम्हाला सांगेल, ज्यावेळेस एखादा स्पाईक आलेला असतो टॉपला, ज्यावेळेस एखादी असेट जाते ना, ह्याला छोटी तरी निगेटिव्ह न्यूज आली ना तर मोठा इम्पॅक्ट पडतो. पुढं जाऊन US वाले म्हणतील की आम्हाला समजा पॉवेल जे आहेत, जे फेड रेट सांगतात त्यांना चेंज करायचं, असं थोडी तरी न्यूज आली की जे त्यांच्या फेवरमध्ये फेड रेट देतील, की इमिजिएटली फॉल आहे ना हा तुम्हाला सिल्वरमध्ये दिसेल. कारण की ऑलरेडी आपण म्हणतो ना की ओव्हर व्हॅल्यूड, ओके, म्हणजे तो बूममध्येच चाललं आहे. इवन सिल्वरलाच कळत नसं मी कुठं चाललं आहे, अशा टाईप. आलं का लक्षात. आणि माणसं फक्त पाहतात आहे. उलट त्यावेळेस फिअर जो असतो आपण म्हणता येईल की तो जास्त असतो. आणि छोटीशी बॅड न्यूज, भले काही असू दे, छोटीशी बॅड न्यूज मोठा इम्पॅक्ट करते आणि मोठं करेक्शन तुम्हाला दिसतं. आणि ह्याच्यामध्ये सर डिमांडबद्दल काय सांगा, म्हणजे एक ग्लोबली डिमांड इतकी अचानक कसं काय वाढले सिल्वरसाठी, आणि हे सिल्वर यूज कुठं कुठं होतं नेमकं. आता सिल्वर बघा एक EVमध्ये होतं आहे, सोलार पॅनल्स जे आहेत. आता बघा सोलार आता सगळीकडेच वापरतो आहे, म्हणजे आपणही आता विचार करतो यार कॉस्ट सेव्हिंगसाठी सोलार चांगलं आहे, पॅनल घराच्यावरती लावले तर लाईट म्हणा या वॉटरसाठी सोलार आपण यूज करू शकतो. त्यानंतर आता मेडिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये पण हे जे काही लेट्सचे सिल्वर आहे ते यूज करतात आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपन्या आहे तिथं हळूहळू सिल्वर लागतं आहे. AIमध्ये सिल्वर लागतं आहे. म्हणजे बघा सिल्वरची जशी डिमांड वाढत चालली आहे, समजायला लागलं की अरे सिल्वर तर लागतंच आहे, म्हणजेच काय, आणि हे कंपल्सरीच लागणार आहे. त्याला अजून कोणतं असं पॅरलर असेट नाही आलं किंवा रिप्लेसमेंटसाठी नाही आलं. आणि रिप्लेसमेंटसाठी आलं तरी त्याच्यानंतर त्याचा पण साठा कसा हे पाहायला लागेल, आणि तो किती कॉस्ट इम्पॅक्ट करेल. आलं लक्ष. समोरचं जे येणार आहे पॅरलली त्याचा कसा कॉस्ट इम्पॅक्ट असेल, ते परवडेल का कंपन्यांना, ते पण विचार केलं जातील. आणि त्यानुसार ह्या सिल्वरमध्ये आत्ता तेजी आली. अल्टरनेटिव्ह आलं आणि कंपन्यांनी डिसिजन घेतलं, समजा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरनी किंवा EVनेच डिसिजन घेतला की आपण हे वापरायचं. पण त्यानंतर प्राईस किती हाईक होतील त्या कारची म्हणा या बॅटरीची म्हणा, जे काही EVचं सगळं बॅटरीवर आहे. आणि कारची जी काही लेट्सची प्राईस हाईक झाली तर त्यावेळेस परत एकदा ज्याला कन्झ्युम करायची, ज्याला ती गाडी घ्यायची, तो परत विचार करणार की अरे ही घ्यायची की नाही, का परत पेट्रोल डिझेलला जायचं. म्हणजे परत एकदा काय झालं की काय कन्झ्युमर आहे ते थांबले,
म्हणजेच काय रेव्हेन्यू जनरेट झाला नाही कंपनीवर, मग हा सगळा विचार करावा लागतो, हे सगळं नीट पाहावं लागतं आणि त्यानंतरच मग तो डिसिजन घेतला जाईल. असं आहे, ते पॅरलल येईल नाही येईल पाहावं लागेल, त्यानंतरच डिसिजन घेता येईल. आत्ता तर बोलणं म्हणजे मे बी क्लिअर नसावं असं आहे. सो तुमच्या अनुभवाने काय सांगाल, म्हणजे आत्तापर्यंतचे तुम्ही मार्केट बघितलं आहे, सो आत्ता तुम्हाला काय वाटतं की गोल्ड सिल्वर अजून कितपर्यंत जाऊ शकतं, तुमचा काय अंदाज आहे? बघा सिम्पल आहे, मार्केट कसं असतं, एक प्रिडिक्शन प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. म्हणजे मी इथून सांगू शकत नाही की बाबा इथं जाईन तिथं जाईन, बट जेवढी मार्केटमध्ये अनसर्टनिटी येईल, ओके, जेवढे वॉर सिच्युएशन क्रिएट होईल त्याचा फायदा ओके हा गोल्ड आणि सिल्वरला होईल. त्यातल्या त्यात सेफ काय गोल्ड आहे. ओके, मग ते भले फिजिकल किंवा डिजिटल, मी ते पुढं गेल्यावर सांगेल चांगल्या पद्धतीने, बट तुम्हाला गोल्ड ठीकठाक आहे. सिल्वरमध्ये आत्ता मोमेंटम आहे, हाय बीटा आहे, आणि कसं आहे ट्रेडर लोकांना किंवा जास्त वाल्यांना हाय बीटा म्हणजे कसं यार काहीतरी भेटतं आहे, मग दररोज बाईंग सेलिंग केलं तरी चालतं, इवन लिव्हरेजवर पण घेतात. आलं लक्षात? सो एवढंच असेल की बॉस की बाबा अनसर्टनिटी वाढली, अजून ट्रम्प अजून ॲग्रेसिव्ह झाले, ओके, त्यांना काहीतरी मोनोपॉली करायची, पण त्यांना अपोज करणारे पण चायना पण आहे. चायनाने पण मध्ये टॅरिफ त्यांच्यावर लावला होता, म्हणजे तसे डेअरिंग करतात. आलं लक्षात? सो अशी जर सिच्युएशन कंटिन्युअसली राहिली तर नक्कीच सिल्वर आणि गोल्डमध्ये तेजी राहील. आणि मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टर असेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 to 20%, 30% हे जे काय टँजेबल असेट आहे, ह्याला टँजेबल असेट म्हणतात, गोल्ड सिल्वर हे असलेच पाहिजे. कारण की इक्विटीने भले काही रिटर्न नाहीच दिले, बट तुम्हाला गोल्ड आणि सिल्वरमधून रिटेल देईन, जेणेकरून बॅलन्सिंग होऊ शकतं. ओके, ह्यालाच म्हणतात म्हणजे बॅलन्सिंग करणे और प्रॉपरली हेजिंग, जो पोर्टफोलिओ हेज करायचं म्हणतो ना, तर हे प्रॉपरली करू शकता. किंवा डायव्हर्सिफिकेशन. आणि खूप जण काय म्हणतात डायव्हर्सिफिकेशन काय असतं, तुम्ही इक्विटीजमध्ये एक ऑटो घेतलं, IT घेतलं, पण ते इक्विटीज झालं, कॅपिटल मार्केटच झालं. पण प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन काय असतं, दिस इज इक्विटी मार्केट अँड दिस इज कमोडिटी मार्केट. सो कमोडिटी मार्केटचा 20-30% तरी तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटमध्ये असलं तर तुम्ही सेफ आहे. सो ह्याच्यामध्ये सर गोल्ड ETF तर आहे, म्हणजे गोल्ड आहे, त्यानंतर सिल्वर तर आहेच आहे, पण खूप जण आता कॉपरवर पण सर असं म्हणतात की कॉपर पण खूप वाढू शकतं, कॉपरमध्ये पण डिमांड आली आहे. काय वाटतं सर तुम्हाला? नाही, मी पण अजून नाही का कॉपरवर गेलोच नाही. काही चांगले रिटर्न गोल्ड आणि सिल्वरनी दिलेत तर गरजच नाही, जर कारण त्यांनी अजून दिले नाही ना. पण ज्यावेळेस देईल त्यावेळेस थोडासा अभ्यास करावा लागेल. पण आत्ता तरी मला सांगता येत नाही की कॉपर देईल का नाही. आता आपण काय करायचो, जे ॲसेट चांगले रिटर्न देतो तिथलचे पैसे मूव्ह करायचो कॉपरला, कॉपर कुठेतरी जाऊन स्टेबल व्हावं, आणि इथून परत तुम्ही म्हणा अरे गोल्ड पण गेलं, सिल्वर तर 5 लाखाला गेलं, लाईक दिस, असं नको व्हावं. त्यामुळे कॉपरबद्दल थोडंसं वेट अँड वॉच करावं लागेल. ज्यावेळेस पुढं काही डिसिजन येतील किंवा काही त्याची डिमांड येईल त्यानुसार आपण डिसिजन घेऊ शकतो. सो सर हिस्ट्रीबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की जे गोल्ड आणि सिल्वरचं जी हिस्ट्री होती आजपर्यंतची, ती कुठंतरी आत्ता मोडताना दिसते, बरोबर? की गोल्ड वाढलं, इतकं रिटर्न्स कधीच दिले नाही गोल्ड सिल्वरनी, आणि आत्ता देत आहे. मग खूप जणांना सर खूप फेअर आहे की ह्याबद्दल, आणि मला पण पर्सनली असं वाटतं की हिस्ट्री ठीक आहे, आपण बीट केली आहे हिस्ट्री आत्ता जी होती पास्टपर्यंत गोल्ड सिल्वरची, ती खरंच म्हणजे आपण डिपेंड करू शकतो का, किंवा आपण प्रेडिक्ट करू शकतो का इथून पुढं पण गोल्डची आणि सिल्वरची डिमांड राहू शकते? जर हिस्ट्री बघते तर हिस्ट्री सांगते की जेव्हा जेव्हा वाढतंय, जेव्हा जेव्हा सिल्वर आणि गोल्ड वाढते तेव्हा तेव्हा त्याच्यानंतर क्रॅश येतो आणि सिल्वर आणि गोल्ड पडतंय. आपण हिस्ट्रीला ह्यावेळेस बीट करू शकतो का? वाटतंय का, तर त्यावेळेस अनसर्टनिटी जास्त नव्हती. बघा त्यावेळेस कसे काय ट्रम्प काय टॅरिफ लावणं, वॉर लावणं, उलट मिळून जुळून काम करणं होतं. पण आता उलटं व्हायला लागलं आहे. लक्षात? आता मिळून जुळून नाही, आम्हाला मोनोपॉली करायचं आहे, आम्हाला आमचं टॅरिफ करायचं आहे, आम्हाला एकच असा देश असला पाहिजे जगात की तो सगळं काही मॅनेज करेल असं त्यांना वाटतंय. ओके, US ला. मग ही जर सिच्युएशन अशी कॅरी होत राहिली ना, म्हणजे इयर ऑन इयर, तर नक्कीच त्याचा फायदा गोल्ड आणि सिल्वरला होईल. आणि बघा ना, CAGR खूप कमी होता, उलट गोल्डमध्ये आपण करत नव्हतो. आपण म्हणायचं अरे काय गरज आहे, केवढं वाढतं आहे, तिथंच आहे ना. म्हणजे मला चांगलं आठवतं आहे 2018-19 30,000, 35,000, 30,000, 35,000, परत तिथंच यायचं. पण आता रिसेंटली 6 ते 1 वर्षात जे काही रॅली दिली त्याच्यावरनं सगळ्यांचं अट्रॅक्शन आता गोल्ड आणि सिल्वरकडे आहे. आणि जसं तुम्ही बोललं की आता बीट करेल का नाही ते पुढचं आहे, बट हे जे काय अनसर्टेनिटी क्रिएट करतात आहे ना त्याच्यामुळं नक्कीच बीट होईल. आणि असं कधी कधी वाटतं अरे ह्यांनीच डंप करून ठेवलं आहे, मग ह्यांनी काय, मग अनसर्टेनिटी ह्यांना नाही माहिती की गोल्डला काही न्यूज नाही लागत, सिम्पल न्यूज असते ती म्हणजे काय अनसर्टेनिटीची.
काहीतरी टॅरिफ वाढवायचे, वॉर वाढवायचे, मग इक्विटी मार्केट फॉल करायचं, इक्विटी मार्केटचा पैसा कुठे येतो, गोल्ड सिल्वरला येतो, मग चाललं लाईक दिस. सो सर अजून एक गोष्ट मी बघितली की जेव्हापासून ट्रम्प आलेत ॲज अ सत्तेमध्ये त्यानंतर त्यांचं जास्त वेटेज आपण बघतो गोल्ड सिल्वर किंवा मार्केटवर नाही तर ते बिटकॉईनवर आहे. त्यांना त्यांचं बिटकॉईन किंवा त्यांना ते बिटकॉईनमध्ये जास्त फ्लो आणायचं आहे. सो त्यामुळे ते असं काहीतरी अतरंगी काहीतरी करतात आहेत आणि बिटकॉईनला कुठंतरी इन्क्रीज करायला बघतात आहेत. सो काय सांगाल त्याबद्दल? नाही, बरोबर आहे ना, त्यांचा व्ह्यू तोच आहे ना की आपले पैसा जिथं इन्व्हेस्टमेंट झाला आहे, आलं लक्षात, म्हणजे लाईक ऑपरेटर गेम, की पहिल्यांदा पोझिशन बनवून ठेवायच्या, ओके, त्याच्या रिलेटेड न्यूज क्रिएट करायच्या आणि न्यूज केल्यानंतर तिथं स्पाईक क्रिएट करायचं, स्पाईक इन द सेन्स ऑर तेजी क्रिएट करायची. अल्टिमेटली फायदा कोणचा आहे? त्यांचाच आहे. आणि त्यांनी तर आता बघा ना, उलट ट्रम्प कोणाला माहीत नव्हते, आता छोटा छोटा बच्चा पण माहिती आहे. आणि टॅरिफ, बरोबर ना, हा टॅरिफ शब्द पण खूप जणांना नव्हता माहिती. आता माणसं टॅरिफवर लेट्स अभ्यास करायला लागले. म्हणजे कधी कधी माणसांना आता भीती वाटते. म्हणजे माझे इन्व्हेस्टर आहे ते म्हणतात की आले सकाळी सर उठल्यावर पहिली टॅरिफची न्यूज असते. म्हणजे ट्रम्प डिसाईड करेगा मार्केट ऊपर खुलेगा या नीचे खुलेगा, लाईक दिस. तर असं आहे. आणि तो त्यांचा तो प्लॅनही असू शकतो, बाबा आपली जी काही काही साहजिकच आहे, जो काही देश आहे तो चांगली गुंतवणूक करतो, त्याचा परतावा जास्त असतो, ती स्ट्रेंथ वाढते. त्यांच्या डोक्यात तेच असेल की बाबा बिटकॉईन म्हणा किंवा हे गोल्ड जे आहेत आपण जे काही डम्प्स केलेत याला एका चांगल्या लेवलपर्यंत आणून ठेवायचं. आणि इंडियाचं काय सांगाल? म्हणजे तुम्ही कसं बघता इंडियाला की इंडिया पण त्यांना म्हणजे आपण म्हणतो इंडिया पण त्या वेने विचार करते का की गोल्ड सिल्वर हे करण्यासाठी? विचार करतंय, बट अजून एवढं नाही. म्हणजे जसं US आणि चायनाने जेवढं कलेक्शन करून ठेवलं आहे सेंट्रल बँकमध्ये, तेवढं अजून तरी इंडियाकडे नाही आहे. मला वाटतं 10th का 11th पोझिशनला आपण आहे, बट हळूहळू वाढवायला पाहिजे. कारण वाटतंय, कारण की बघा आपलं पॉप्युलेशन चांगलं आहे. म्हणजे जर काही वाटलं की बाबा वॉरची परिस्थिती आली तर सर्वात जास्त तसा फटका आपल्याला पण आहे. मग त्यावेळेस आपल्याला लागेल, त्यावेळेस काय लागणार आहे? गोल्डच लागणार आहे. तर मला तरी वाटतं थोडंसं अजून वाढवायला पाहिजे. आणि प्लस अजून एक महत्त्वाचं काय असतं की ज्यावेळेस ही सिच्युएशन अशी क्रिएट करतात, म्हणजे लाईक मोनोपॉली समजा आपण म्हणता इन बिझनेस, तर त्यावेळेस आपल्याकडं असं काहीतरी वेपन असलं पाहिजे की ज्यांनी समोर आपल्याला सांगितलं पाहिजे की बॉस की नाही ह्याच्यामुळं तरी आमच्याकडं तुम्हाला आमच्या संग बिझनेस करावा लागेल. लाईक ॲग्रिकल्चर कसं आपलं स्ट्रॉंग आहे, अलग लक्षात, म्हणजे उद्या आपण म्हणू शकतो मग आम्ही हे देणार नाही, पण ते तरी आपल्याकडे असं स्ट्रॉंग असलं पाहिजे की त्याच्यामुळे ते थांबले पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे की यार खरंच यांच्यावर टॅरिफ लावला पाहिजे का, यांच्या संग वॉर केलं पाहिजे का. तसं आपलं डिफेन्स पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बजेटमध्ये पण सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट किंवा जे काही कॅपॅक्स दिला जातो तो डिफेन्सला दिला जातो, मग त्याचा फायदा होतो. बट असं काहीतरी अजून स्ट्रेंथ पाहिजे. मला माहिती आहे की भारत शेतीप्रधान देश आहे आणि आपण मॅक्सिमम ते एक्सपोर्ट करतो, म्हणजे शेती रिलेटेड प्रोडक्ट. तर तिथून जर आपण ताकद अशी आणली की समोरच्याला कुठेतरी डिफेन्स करता येईल, असं आहे. सो फायनली म्हणजे काय सांगायला जाता जाता की आता आपण हे सगळ्या गोष्टी तर बोललो. सो आता अजून एक प्रश्न येतो याच्यामध्ये की काही जणांकडे सर आत्ता एवढे पैसे नाहीत की ते फिजिकल गोल्ड घेऊ शकतात. सो काही ऑप्शन आहे का याच्यामध्ये की आता मार्केटमध्ये ETFs पण आहेत, मग साधं म्युच्युअल फंड आहे, फंड ऑफ फंड आहेत. सो काय सांगाल? म्हणजे चांगला आहे प्रश्न. इन्व्हेस्ट कशा करा? येस बघा, आता 1 तोळा घ्यायला गेले तर जवळपास 1,60,000 एक एक्झाम्पल, बरोबर, प्लस GST. जर तो दागिना असेल GST 3% असतो, प्लस दागिना असेल तर मेकिंग चार्जेस, म्हणजे मेकिंग चार्जेस जवळपास 1 ग्रॅमला 1,800 रुपये 2,000 पण असतो, जसं ते स्ट्रक्चर असतं त्याच्यानुसार. मग खूप जण म्हणतात की सर इन्व्हेस्टमेंट करायची आहे बट एवढे पैसे नाही आहे, मग फ्रॅक्शनमध्ये आम्ही करू शकतो का? बरोबर की नाही, छोट्यामध्ये. तर याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतो तो म्हणजे काय, गोल्ड ETF, म्हणजेच त्याला आपण डिजिटल गोल्ड म्हणतो. म्हणजे मी माझ्या इन्स्टाच्या पेजवर पण खूप वेळा म्हणतो की डिजिटल गोल्ड एक करा. फिजिकलमध्ये बघा वेगवेगळे प्रॉब्लेम. फिजिकलला कसं आहे की आपण एकतर ते नीट ठेवावं लागतं, चोरी वाढणार. आता उद्या उलट चोरांना सोपं झालं, आता आलं लक्षात, तेच गोल्ड चोरायचं ना, आयडिया तीच आहे, पण त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही घरात फिजिकल गोल्ड जास्त ठेवतात ना, तर जी करता व्यक्ती आहे ना ती झोपत नाही रात्री. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करता, बँकेत ठेवतात, मग तिथं बँकेला तुम्ही चार्जेस देतात, आलं लक्षात, हां लॉकरला वगैरे चार्जेस देतात, ते चार्जेस जातात आपले.
मेकिंग ऑलरेडी दिलेलं असतं, GST ऑलरेडी दिलेलं असतं. परत जर सेल करायचं तर सेलिंगचे चार्जेस 3% कमी असतात, म्हणजे करंट मार्केट प्राईसपेक्षा 3% कमी असतात. म्हणजे त्यावेळेस छोट्या अमाऊंटमध्ये तुम्हाला लाईक गोल्ड बीज असेल, 150 रुपयापर्यंत गोल्ड बीज मिळतो एक क्वांटिटी, म्हणजे त्याचं इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्येच झालेली असते. सो असे छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ETF घेऊ शकता, हा एक पर्याय. दुसरा नंतर MCX वर्ल्ड, MCX हे जे काय एक्सचेंज आहे ह्याच्यावर तुम्ही नाही का फ्युचरमध्ये पण गोल्ड बाय करू शकता. मंथली एक्सपायरी असते, 3 मंथपर्यंत एक्सपायरी असते. त्याच्यावर तुम्ही कॅरी फॉरवर्ड पण करू शकता, त्याला रोलवर पण म्हणतात. आणि बेस्ट काय माहिती का त्याच्यात, आता तुम्ही मला सांगा 1,60,000 गोल्ड आहे, फिजिकल घ्यायला गेलो तर सगळी कॅश द्यायची आहे, बरोबर. इथं मात्र फक्त 10 ते 12% इनिशियल मार्जिन द्यावं लागतं. आणि इनिशियल मार्जिन दिल्यानंतर तुम्हाला तेवढं गोल्ड मिळतं, बाकी एक्सचेंज पे करतं. आलं का लक्षात? म्हणजे 12-15 हजार रुपयामध्ये तुम्हाला 1 तोळा येतो. आणि जशी प्राईस वाढती तशी तुमची इथं पण प्राईस वाढती. तुम्ही लॉंगच असतात, तेजीवरच असतात. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, दर महिन्याला रोलओव्हर करायचं आहे. म्हणजे समजा फेब्रुवारीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याचे मार्चमध्ये जायचं आहे, एप्रिलमध्ये जायचं आहे, बस, बाकी काहीच करायचं नाही. कितीतरी बचत आहे. बरं, GST लागत नाही, 3% वाचले की तुमचे, मेकिंग चार्जेस नाही, चोरी होण्याचे टेन्शन नाही. सो जरा अभ्यास केला तर मी तुम्हाला सांगेल एक थोडंसं डिजिटल गोल्डकडे जायला पाहिजे. येस, ॲग्री की थोडंसं दागिना असेल किंवा जे काही स्त्री असतात त्यांना लागतात तेवढ्यापर्यंत घेतले तर फाईन, बट ओव्हर नको आहे किंवा दिखावा नको आहे. आलं का लक्षात? कारण की त्यावेळेसच ज्यावेळेस चोरी होईना त्यावेळेसच समजेल, तोपर्यंत समजणार नाही. आणि हे डिमॅटला असल्यामुळे असं काही टेन्शन नाही आहे. पण सेटलमेंट पण क्लिअर आहे, T+1 सेटलमेंट होते, पैसे तर लगेच मिळतात. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे तुम्ही थोडंसं, माझं पर्सनल म्हणणं असेल की डिजिटल गोल्डकडे गेलं तरी चालेल. लाईक ETF असेल, फ्युचर असेल, त्या MCXमध्ये मेन गोल्ड असतं, गोल्ड गुनिया असतं, गोल्ड पेटल असतं. म्हणजे 8 ग्रॅमचं पण घेऊ शकता, 1 ग्रॅमचं पण घेऊ शकता, 10 ग्रॅमचं घेऊ शकता, 1 किलोचं पण घेऊ शकता. असे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहे. बट डिजिटलला जावं म्हणजे कमी ह्याच्यात होतं. आणि ETF तर आहेच आहे, 150ला आहे. इव्हन टाटा ETF गोल्डचे 10-10 रुपये, 8-8 रुपयाला पण आहे. म्हणजे स्टार्ट करायला करू शकतात. म्हणजे ह्याच्यासाठी 1,60,000 रुपये खिशात पाहिजे असं अजिबात नाही आहे. फक्त एकच आहे की मिरवता येत नाही, घालून फिरवता येत नाही. ओके. सो सर, ह्याच्यामध्ये मला ETF बद्दलच अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं की खूप सारे आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांना म्युच्युअल फंड आत्ता त्यांनी स्टार्ट केलं आहे, छोटंसं SIP चालू केली, आणि त्यांना आता जसं तुम्ही सांगते की किंवा सगळेजण सांगते गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करायचं. सो त्यांच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आपण बघतो की मग साधं म्युच्युअल फंड पण आहे जे गोल्ड इन्व्हेस्ट करतं, ETFs पण आहेत, फंड ऑफ फंड म्हणून एक आहे. सो ह्याच्यात कन्फ्युजनमध्ये नेमकं सिलेक्ट कोणतं करावं? ETF काय आहे, स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होणार आहे. एक स्टॉक आहे सिल्वरचा की ज्यांनी फिजिकल सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ओके. पण तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही आता जर रॅली बघितली तर गोल्ड जसं वाढतं आहे तसं सिल्वर बीज पण वाढतं आहे किंवा गोल्ड बीज पण वाढतं आहे. सिल्वरमध्ये पण तेजी झाली 2-3%ची, तर इकडं जे काही निप्पॉनचे असतात सिल्वर बीज ते पण वाढतात आहे. फक्त त्याच्यात नाही का प्रीमियम ॲड होतो. म्हणजे आपण बायर सेलर आहे ना, जसं स्टॉकमध्ये कसं सप्लाय डिमांडवर चालतं किंवा बायर सेलरनी तो स्टॉक वरती जातो, तसंच बीजमध्ये म्हणजे लेट्स जे काही ETFs आहे ह्याच्यात पण तशीच बाईंग होती. तुम्ही म्युच्युअल फंडला जाऊ शकता, बट म्युच्युअल फंडला परत तुम्हाला एक्सपेन्स रेशो आला वगैरे वगैरे, बट ॲज कम्पेअर टू ETF तुम्हाला चांगले देईल रिटर्न. सो ETFमध्ये गेलं तरी वेल अँड गुड, नो इश्यू. आणि ETF सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? नाही, आता ह्यांनी काय केलं, स्पेसिफाय केलेलं आहे. म्हणजे सिल्वर बीजचा सिल्वरचा सिल्वर बीज, गोल्डचा गोल्ड बीज, असे 2च ETF ठेवलेले. त्याच्यात कंपन्या आहेत, टाटाची आहे समजा, कोणती ICICIची आहे, निप्पॉनची, HDFCची आहे. बट बऱ्यापैकी जर तुम्ही बघितले ना तर ऑलमोस्ट म्हणजे समजा एखादी 100 दिली असेल तर एखादा 99.20 देतो, 99.80 देतो, एखादा 100.50 देतो. पण एक निप्पॉन जो आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो की चलो करतात खूप जण, निप्पॉनचा सिल्वर बीज, निप्पॉनचा गोल्ड बीज करू शकता. पण तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून स्वतः अभ्यास करून, म्हणजे आपण सांगतोय की आपण चर्चा करतोय म्हणून कुणी अट्रॅक्ट होता कामा नये, कारण की हा अभ्यास असतो. ओके. म्हणजे काहींना वाटेल ही असेट योग्य आहे, काहींना वाटेल ती असेट योग्य आहे. कारण की 1.5-2 वर्ष आलं इक्विटी थोडंसं शांत आहे, मे बी नेक्स्ट इयर इक्विटीचं येऊ शकतं. ओके. मग तुम्ही तुमचा अभ्यास तसा करावा आणि त्यानंतर प्रॉपरली तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर संग डिस्कशन करून योग्य तो डिसिजन घ्यावा. आणि मी नेहमी सांगत असतो, पटलं तर करायचं, कोणत्याही प्रकारचा फोर्स नाही.
आलं लक्षात. नाही तर खूप जणांना काय असतं, म्हणजे मी बोलतोय म्हणून करतात, मग हे चुकीचं आहे. स्वतःला पटलं पाहिजे. आलं लक्षात. मग पटलं तर करायचं. आता बघा ऑटोमोबाईलमध्ये बघा नंबर ऑफ कार्स आहे, मग जी पट्टी ती आपण घेतो लाईक दिस. म्हणजे आत्ताचे जे वेट करतात ते गोल्डन सिल्वर बाय करण्यासाठी, तर त्यांनी अजून वेट केलं पाहिजे की आत्ता इन्व्हेस्ट करून सेफ खेळलं पाहिजे. बघा मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी जे काय गोल्ड आणि सिल्वरमध्ये रॅली झाली ना, त्याच्यात खुशी कोणच नाही, सगळे दुःखी आहे. दुःखी काय रिझन सांगतो. म्हणजे ज्यांनी कमी घेतलंय त्याला असं वाटतंय जास्त पाहिजे होतं, आणि ज्यांनी घेतलंच नाही तो सारखंच बघतोय आणि वाचतोय. ओके, बट एंट्री कशी करायची. आता साहजिकच आहे, जर तुमच्याकडे लमसम पैसा असेल, एखाद्याकडे नाही का 10 लाख आहे, जर त्याने 10 लाख आत्ताच टाकलं ना तर तो घाबरणार. आलं लक्षात. का? अरे मी तर लमसम टाकली आहे. मग अशा वेळी काय करायचं, स्मार्ट वेने इन्व्हेस्टमेंट करायची. छोटं SIP टाईप इन्व्हेस्टमेंट करायची. मग SIPचं महत्त्व इथं दिसतं. थोडंसं घ्या आणि तुम्हाला वाटतं ना की करेक्शनला ॲड करायचं, ॲड करा, बट अमाऊंट सगळी नको आहे, जेणेकरून तुम्हाला झोप लागली पाहिजे. मग छोटीशी ॲड करायची, परत थोडंसं करेक्शन आलं तर घ्यायचं. वरती गेलं बघा, आता भीती पण वाटते की यार सारखंच वरती जात आहे, करा थोडंसं प्रॉफिट बुकिंग. चांगलं आहे ना, ह्याच्यासाठी थोडी तुम्हाला ज्वेलर्सीच्या दुकानात जायचं आहे, बरोबर ना. आणि त्याच्यात काही रिडक्शन पण नाही आहे, जो करंट मार्केट प्राईसचा रेट आहे तो मिळतो आहे. बाकी थोडेसे GST STT आणि तुमचं जे काही ब्रोकरेज जातं तेवढंच जातं आहे. आलं का लक्षात. सो माझं म्हणणं आहे ॲड करावं, बट स्लोली स्टेप बाय स्टेप ॲड करावं. जर तुम्ही लमसममध्ये अख्खी अमाऊंट टाकली तर मे बी ट्रॅपिंग होऊ शकतं, आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी बाय केलं म्हणून खाली आलं. सर याच्यामध्ये सर पोर्टफोलिओ ॲलोकेशनबद्दल तुमच्याकडून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं की गोल्ड आणि सिल्वरला आत्ताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला तुम्ही पोर्टफोलिओमध्ये किती %ने ठेवावं. 30% वेटेज द्या, जास्त नको आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे 1 लाख असेल तर 30,000चे हे 2 ETFच्या स्वरूपात तुमच्याकडे असू दे. ओके, सो जाता जाता लास्ट मेसेज काय झाला. अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सगळ्या असेटचा अभ्यास असला पाहिजे, इवन इन्क्लुडिंग रिअल इस्टेट. म्हणजे इक्विटी असू द्या, कॅपिटल मार्केट असू द्या, रिअल इस्टेट असू द्या, बॉन्ड, डिबेंचर, त्यानंतर हे जे काही कमोडिटी मार्केट आहे हे असू द्या. थोडंसं फिजिकलला आपण आता म्हणता येईल हळूहळू कमी करा. ओके, केलं आहे आपल्या आईवडिलांनी केलं आहे, आजी आजोबांनी केलेलं आहे, ते कॅरी करा. आणि थोडंसं स्मार्ट वेनी डिजिटल करा, आणि पहिल्यांदा अभ्यास करा. म्हणजे खूप जण नाही का ब्लाइंडली करतात आणि कुठंतरी मग ते ट्रॅप होतं, आणि मग ते स्वतःला दोष नाही, ते दुसऱ्या व्यक्तीलाच दोष देतात. आलं लक्षात. तर मला वाटतं की अभ्यास करून प्रॉपरली केलं ना तर मस्तपैकी तुमचे जे काही गोल आहे, जे काही तुम्ही सेट केलेत, ओके गोल, आणि त्यासाठी जे काही इन्व्हेस्टमेंट करताय ती करतात. आणि नंतर मग एक आवड निर्माण होती, मग तुम्ही इन्व्हेस्टमेंटची ती एक नशा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ज्याला जमती त्यालाच जमती. आलं लक्षात. मी तुम्हाला बोललो इन्व्हेस्टमेंट एक नशा आहे. म्हणजे उलट काही जण नाही का, जसा पैसा सेव्ह होईल तर लगेच विचार करता, आता हा कसा केला पाहिजे, कुठं केला पाहिजे. आणि खूप म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला खूप चांगली माणसं भेटली, म्हणून मी त्यांच्याकडनं खूप शिकलो. म्हणजे मला इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज आहे ना अशा आपल्यासारख्यांकडनंच मिळालं आहे. आणि खूप चांगलं असं डिस्कशन करत बसायचं, अभ्यास करत बसायचं, आणि छोटंच करायचं. असं काही नाही आहे की मोठं करून आपलं कोणाला दाखवायचं नसतं. मोठेपणा काही नाही, माझ्याकडे बघा एवढे झाले तेवढे काही करायचं नाही आहे. बट स्मार्ट वेनी अभ्यास करून जर योग्य गुंतवणूक केली तर पैसे बनतात. गुंतवणुकीचे सुवर्णसूत्र आहे बघा. मी माझ्या विद्यार्थ्यांना, अर्थमित्र गुरुकुलच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, गुंतवणूक योग्य ठिकाणी दीर्घकालीन, बघा योग्य ठिकाणी दीर्घकालीन करायची, आणि चांगल्या असेटवर करायची, योग्य असेटवर. धनप्राप्ती तुम्हालाच असते. चांगला आहे. AB इंटरव्ह्यू मराठी हा जो काही चॅनल आहे खूप चांगला आहे. मी पाहिला, म्हणजे फॉलोअर्स पण चांगले आहे, तुमचे सबस्क्रायबर चांगले आहे, आणि चांगले इन्फॉर्मेशन देतात आहे. आता ह्या माध्यमातून पण आपल्या मराठी गुंतवणूकदारांना ॲटलिस्ट कळेल की हे नक्की काय असतं, काय केलं पाहिजे. ओके, आणि कुठं चुका टाळता येईल किंवा कसं डायव्हर्सिफिकेशन करता येईल ह्याचा फायदा होईल. सो तुम्हाला, तुमच्या चॅनलला, तुमच्या टीमला पण खूप शुभेच्छा. होप सो महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला ह्याचा फायदा होईल आणि तुमची प्रगती होईल.